म्हणजे आता मी जर मुंबई युनिव्हर्सिटीत गेले आणि तुम्ही आलात तर तिथे आपण स्टुडंट म्हणूनच जातो ना, तिथे काय पक्ष विचारधारा ह्याचा प्रश्न येत नाही. तसंच VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेली एक संस्था आहे. तिथे फक्त आता तर सगळं काम, आज जी चर्चा आहे, जे मी वर्तमानपत्रात मागच्या आठवड्यात वाचण्यात आलं की ज्याचा उल्लेख ही केंद्राचे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे काम ॲग्रिकल्चर बेस्ड आता चाललंय, शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याचा उल्लेख शिवराज सिंग चव्हाण साहेबांनीही काल केला पार्लमेंटमध्ये त्यांच्या रिप्लायमध्ये. तर त्याची आज साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी, ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे. नाही ना, पडद्यामागे काय, आमचं आयुष्य कुठलं पडद्यामागे आहे? माझं तर सगळं पडद्याच्या पुढेच असतं. देर इज नो ऑन रेकॉर्ड, देर इज नो ऑफ रेकॉर्ड. जो आहे यही आहे एक तर. आणि वंदना चव्हाण, वंदना ताई आता हाऊसमध्ये पण नाहीत ना. नाही, कसं आहे की प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते. आता हिशोब करायला आला तर म्हणजे तुम्हाला मी अनेक उदाहरणं देते का सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे दोन्ही बाजूनी. त्याच्यामुळे मी आता माझंच उदाहरण बघा, तुम्ही माझं जर इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर भारतातल्या जेव्हा जेव्हा सेशन चालू असतं केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याची मी गाठ घेते, कारण का कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातलं किंवा राज्याचं काम असतं. काल तर योगायोगाने ज्वेल रामजी यांच्याकडे काम होतं आपल्या बगरे सरांचं, तर आम्ही तिघं अर्धा तास काल गप्पा, त्यांनी आम्हाला वेळ दिला होता. त्याच्यामुळे त्यांच्याशी जाऊन बरीच चर्चा करायची काल संधी मिळाली. काही डिपार्टमेंट्समधून आम्हालाही ते लिंक्स देतात की असं करा तसं करा. किंवा काल तुम्ही जर रिप्लाय ऐकला असेल वॉटर सप्लायचा, तर काल CR पाटलांनी असं भाषण केलं की कुठेही पाण्यामध्ये किंवा इरिगेशन किंवा जलजीवन मिशन, JJM आपण म्हणतो, ज्याला आम्ही दिल्लीत म्हणतो, तर जलजीवन मिशन किंवा अशा कुठल्याही पाण्याच्या संदर्भात कुठेही भ्रष्टाचार झाला तर मला पत्र लिहा. पत्र लिहायचं नसेल तर मला फोन करा, मी इन्क्वायरी लावीन. हे ऑन रेकॉर्ड काल जलजीवन मिशन आणि भारतातल्या कुठल्याही खासदाराला काल त्यांनी विनंती केली आहे, आव्हान केलंय की तुम्ही मला सांगा. आणि तेच काल शिवराज सिंग चव्हाणी म्हणाले. योगायोगाने अनेक महाराष्ट्राचे खासदार काल त्यांचं भाषण चालू असताना विनंती, ते जेव्हा प्राईम मिनिस्टर विमा फसल योजनेबद्दल जेव्हा बोलले तेव्हा अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे खासदार काल आम्ही तिथे उपस्थित होतो रिप्लायच्या वेळेस, तेव्हा प्राईम मिनिस्टरची विमा फसल योजनेबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे महाराष्ट्रातले आम्ही सगळे उठलो आणि म्हणलो, तर अहो तुम्ही तुमच्याच पक्षाचे सुरेश दसांचं स्टेटमेंट नाही का ऐकलं? 5,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय सुरेश दसांनी, जे तुमच्या पक्षात. आणि मी सुरेश दसांचं का म्हणते, कारण का ते एकाच पक्षात आहेत ना, तर आम्ही विरोधक, आम्ही सारखेच विरोधात बोलतो असं त्यांचा एक समज झालाय. तर वास्तव मी सांगत होते. तर शिवराज सिंग चव्हाणजी असं म्हणाले की प्राईम मिनिस्टर विमा योजनेत मागेही सुप्रिया सुळे म्हणल्या, मी बोललेच होते, तुम्हाला माहितीच आहे ऑन रेकॉर्ड, तेव्हा त्यांनी शब्द दिला होता. ते म्हणाले की